तर कशा आहात मित्रांनो, आम्ही आज जात आहे नेहरू गार्डन मध्ये. वरतून पाऊस चालूला आहे. आता आपण बघणार आहोत नेहरू गार्डन मध्ये कसं माहोल झालेला आहे. चला काही चला. आम्ही जवळ आलेलो आहे आता रंगीत गेटच्या. आम्ही आता आहे शिवाजी संग्रहालय. हे शिवाजी संग्रहालय हे आपले गोल्डे भाऊ आहे. गोल्डे भाऊला पाहून घ्या तुम्ही. सिटीत भेटतात त्यांना किडनॅप करा नाही म्हणत आहे. आम्ही आता नेहरू गार्डनच्या जवळ आलेलो आहे. आम्ही गार्डनला तर चाललो आहे पण आम्हाला माहित नाही की त्याचा दरवाजा उघडा आहे का नाही. मित्रांनो आता आपण जाऊया. आज आपण चाललोय. गार्डन बंद आहे. गार्डन बंद आहे भाई. गार्डन बंद आहे. अभी क्या भाई कॅन्सल. आम्हाला माहित नव्हतं यामुळे आता आम्ही जाणार आहोत गेस्ट हाऊस मध्ये. चला भाऊ. आम्ही गेस्ट हाऊस मध्ये नाही जाणार आहे. गेस्ट हाऊस मधून आपलं गव्हर्नमेंट कॉलेजच्या तिथं जुने काय आहे रे ते गाणं. जुने काय तिथं ते आपला गव्हर्नमेंट कॉलेज का हवेली. हा ते हवेली बघणार. तिकडनं गार्डन बंद असल्यामुळे जर इथून जागा असेल तर जाऊन दाखवतो, नाहीतर वरतूनच एकदा गार्डन चेक करून घेतो. ये जब भी हम आते हमको हाय करते रहते, हम क्या करें हमको. पहिले इतकं हे नव्हतं काय तिथं. हे G20 मुळे झालेलं आहे. G20 मुळे हे सगळं पॅक केलेलं आहे. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे गेस्ट हाऊस मध्ये. आम्ही अच्छा ठीक है. हे बघा तुम्हाला बाहेरून दाखवतोय. चेक करा. खूप दिवसापासून बंद आहे. खूप दिवसापासून बंद आहे. बाकी इकडे हॉल वगैरे मध्ये एक कॉलेजचं हॉस्टेल होतं आणि त्या हॉस्टेलवरचं म्हणजे हॉस्टेल तर नव्हतं, हॉस्टेलचा ऑफिस समजून त्याला त्या बॅक साईडला हॉस्टेल आहे. त्या हॉस्टेलच्या ज्या बी काही गोष्ट होत्या समजा ॲडमिशन करायचं वॉर्डन वगैरे सगळे कागदपत्र इथून आणायचे. म्हणजे हे मेन ऑफिस आहे. तुम्ही इथून बघू शकता. कोणत्याही गोष्टीला पाहून घाबरू नका. काही गोष्ट का जुनी गोष्ट आहे
तिथं कोणी येत नसलेल्या माणसाला स्वतःलाच म्हणून भीती वाटते. हा एक दरवाजा होता, बंद करणार. हा हवेलीचं स्ट्रक्चर पण असं आहे का भूलभुलैया टाईप एक टाईप समजा. पण इथं CCTV आहे याच्यासाठी. ते काय यू आर अंडर CCTV नाही आहे म्हणता इथं. ज्याला पण यायचं असेल स्वतःच्या रिस्कवर या ज्याला यायचं असेल ते त्या साईडने डायरेक्ट त्या कलेक्टर आपला कलेक्टर म्हणतो समाज कल्याण ऑफिस आहे का, समाज कल्याणचं ज्या पद्धतीचं हॉस्टेल आहे हा रूमचा रस्ता तिकडे निघतो. तर ज्याला पण यायचं असेल स्वतःच्या रिस्कवर आहे, कारण की